तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील राजुरी या गावामध्ये रात्री चोरी झाली असता भरत पिंगळे व गणेश पिंगळे या दोन्ही भावंडांच्या घरी चोरी झाली असून त्यांचे वडील रामदास पिंगळे यांना चोरट्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. त्याबाबतची अधिकची माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. दादा, रात्री किती वाजता चोरी झाली, काय काय चोरीला गेले, याबद्दलची सगळी घटना आम्हाला सांगाल रात्री सविस्तर? 1:30 वाजता चोरी झालेली आहे. सोनं गेलेलं आहे 10 तोळे, 50,000 कॅश गेलेली आहे. त्याने आम्हाला सुरा दाखवला आणि बाहेरून दरवाजाला लॉक लावला. दोन्ही बंगल्याचे दरवाजे त्याने तोडलेत. तुमच्या बाबांना मारहाण झालेली आहे, बाबा बाबा जास्त जखमी आहेत की? बाबांना मारहाण 2 बांबूचे त्याने फटके मारलेले. बाबांना डॉक्टरकडे नेलेले, कोटकर डॉक्टरांकडे. घरात इतर कोणाला काही जखमी? बाकी कोणाला जखम नाही. आम्हाला सांगू शकाल काय काय चोरी झाली किंवा काय? इथून मुलांच्या बॅगा गेलेल्या आहेत आतमधून. पुस्तकं मुलांची खाली टाकून दिलेली बुक बॅग गेलेली आहे. अजून काय? त्याच्यानंतर इथून 50,000 रुपये कॅश 50,000 रुपये कॅश गेले इथून. आणि दागिने किती गेले? दागिने 10 तोळे गेलेत. 10 तोळे. परंतु दादा, आता आपण बघतोय सगळीकडे घटना ह्या चोरीच्या घडतात आहे. हो. तर 10 तोळे दागिने म्हणजे हे खूप जास्त दागिने आहेत. तर तुम्ही घरामध्ये का ठेवले होते? ते आईच्या गळ्यामध्ये 4.5 तोळ्याचं मंगळसूत्र होतं. भाऊजाईच्या आईच्या तोळ्यात 1.5 तोळ्याचा एक पदर होता. भाऊजाईच्या गळ्यामध्ये एक 1.5 तोळ्याचं होतं. भावाच्या मुलीच्या कानामध्ये होतं. आईच्या कानामध्ये होतं. नाकातली मुरली पण नेली. असं करून सर्व 10 तोळे सोनं झालंय. म्हणजे त्यांना हत्यारे दाखवून त्यांच्या गळ्यातले दागिने काढून घेतले हत्यारं का? दाखवून गळ्यातले दागिने काढून घेतले. बाजूच्या बेडरूमचे पूर्ण कपाट खोलून लॉक तोडून हे अस्ताव्यस्त कपडे बिपडे त्यांनी सर्व टाकले. लॉकर बिकर तोडलेलं आहे. हा बारक्या भावाचा बंगला आहे माझ्या. इथून गेल्यानंतर इथे ते चोरी करायला गेले. दरवाजा खोलला, कडी तोडली. नंतर आतमध्ये सुरा बांबू रॉड घेऊन गेले. सगळ्यांना जागेवरती बसवलं. सोनं सगळं काढून घेतलं. नंतर परत एकाला इथं बसून ठेवलं. नंतर बाकीच्यांना 4 जणांना आतमध्ये लावलं चेकिंग करायला. 2 जण बाहेर बसले. हे ब्लँकेट ते सगळं त्याने हे केलं, अस्ताव्यस्त टाकून दिलंय. इथून काय सोनं त्याने उचललं. आईच्या गळ्यातून सोनं काढून घेतलं. वडिलांना इथं काठीनं मारलं बांबूने. रात्री कितीच्या सुमारास रात्री दादा चोरी 1:30 झाली? वाजायच्या सुमारास चोरी झालेली रात्री. नंतर काय आतमध्ये गेले, म्हणले तू सगळ्यांना बरं पिंगळ्याला इथं बसून ठेवलं जिन्याच्या पायरीवरती. बोलले इथून तुम्ही उठायचं नाही. त्याच्यानंतर बाकीचे 4 जण आले. त्यांनी असे आज सगळे लॉकर बिकर परत इकडचे पण भावाच्या बांगल्यातले पण तोडले. हे मला अस्ताव्यस्त टाकून दिला. बाकी काय घेऊन गेले. एकूण किती जण होते ते? एकूण 8 जण होते. इकडचं पण लॉकर तोडलेलं आहे, त्या बेडरूम मधलं पण. इकडे पण तसंच केलं. अस्ताव्यस्त माल टाकून गेला. काय घेऊन गेलेत काय ठेवून दिलंय असं केलं. कॅश आणि ते सगळे टोटल 10 तोळे सोनं आणि 50,000 कॅश. या बेडरूममधून नंतर ते बाहेर गेल्यानंतर त्याने बाहेरच्या हॉलला लॉक लावलाय आणि नंतर बाहेर ते थांबलेत तिथे आणि नंतर ते निघून गेलेत. घरच्यांना बोलले, भावाला बोलले इथून उठायचं नाहीये. आईला, वडिलांना, भावाच्या मिसेसला त्यांना बोलले जागेवरती बसायचं, नाहीतर तुम्हाला फटके देईल. सुरे बिरे दाखवले, लोखंडी रॉड दाखवले आणि नंतर त्याने लॉक घेतलं. बाहेरचा हॉलचा दरवाजा बंद केला आणि नंतर ते ब्लँकेट घेऊन तिथे चॉकलेट बिकलेट अस्ताव्यस्त टाकून गेलेत. तिथे ब्लँकेट चॉकलेट सर्व अस्ताव्यस्त टाकून गेलेत. ते चॉकलेट चोरी करायच्या अगोदर त्यांनी इथे बसून द्राक्षे खाल्लेली आहेत.
त्याच्यानंतर त्याने काही उरले द्राक्ष तिथे पण टाकलेली, इथे द्राक्ष टाकलेले आहेत त्यांनी, आणि याच दिशेने ते पुढं पुढं गेलेले आहेत. हे द्राक्ष इथे टाकलेले आहेत त्यांनी. हे आले. त्याच्यानंतर ह्याच दिशेने ते पुढं पुढं द्राक्ष टाकत असे पुढे पुढे ह्याच दिशेला ते गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्याने तिथे गवतामध्ये आपला एक मोबाईल टाकलेला. चोराने येताना हा मोबाईल आहे की ते इथे सोडलेला आहे कांद्याच्या शेतामध्ये, आणि दुसरा मोबाईल तिकडे हाती गवतामध्ये सोडलेला आहे. त्याच्यानंतर त्याने परत द्राक्ष तिथं पण टाकले, फेकून दिलेली आहेत, आणि तसे सरळ तिकडे गेलेले ते त्याच दिशेने, ते गवताच्या दिशेने. गवताच्या दिशेने जात असताना त्याने मोबाईल तिथं सोडून द्राक्ष इथं काय फेकून दिलेले, काय प्रमाणात इथे द्राक्ष फेकलेली आहेत त्यांनी. इथे द्राक्ष फेकलेली आहेत आणि अशी त्या साईडने ते गेलेली आहेत सरळ. ती काही शंका आहे का, कोणी पाळत ठेवून असं काही केलेलं आहे, किंवा तुम्ही ज्या वस्तीवरती राहताय त्या वस्तीमध्ये आता एवढ्या काही दिवसांमध्ये कोणी अनोळखी व्यक्तींचा काही वावर आहे का? अनोळखी व्यक्तींचा वावर नाही, पण फाशी भारतीय लोकांचा आम्हाला संशय येतोय ते चोरी केल्या रात्रीचा. ते मराठीमध्ये बोलायचे आणि त्यांच्या भाषेमध्ये पण ते बोलायचे, त्यामुळे आम्हाला संशय फाशी भारतीय लोकांचा येतो याच्यामध्ये, काही यांच्याकडून ते चोरी झालेली असावी आमची. आजची रात्री तुमच्या घरी चोरी झाली आहे, नक्की काय घटना घडली, कोणाला मारहाण झाली, किती तोळे सोनं गेलं? त्यांनी रात्रीच्या 1 वाजता दरवाजा जोरात ठोकला, दरवाजा उघडला आणि माझ्या उशाला आली. माझी नातवंड मी होते, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि एक कानातलं नेलं, एक पदर होता तो पण नेला, आणि नाकातली मुरली नेली, नातीच्या कानातलं पण नेलं, आणि सुनबाई खाली आली. मी जोरात ओरडले, मी ओरडले, सुनबाई खाली आली, तिचं पण काढून घेतलं कानातलं, गळ्यातलं. दे म्हटलं, नाही तर चाकू सुरे आहेत म्हणलं. चाकू सुरे दाखवले आणि बाबांच्या मांडीवर 2 मारले, त्यांनी दांडे मारले. बाबा जास्त जखमी आहेत? हा, बाबा जास्त जखमी, बाबांच्या मांडीवर मारलेले त्यांनी. अजून आणि घरातले पैसे किती गेलेत? पैसे 50,000 रुपये केस गेलेले, 50,000 रुपये. ते आतमध्ये आले, आम्हाला सुरा दाखवला, म्हटलं आम्हाला मारहाण काय करू नका, आमचं काय आहे तुम्ही घेऊन जा म्हटलं. त्या लगेच पटापटा गळ्यातलं ते काढून दिलं, गळ्यातलं काढून दिलं, सोनबाईनी गळ्यातलं दिलं, नातीच्या गळ्यातलं द्या म्हटलं ते पण दिलं, कानातलं दिलं, नाकातलं दिलं, बाबांना मारलं. आणि म्हणजे आवाज जर केला तर परत तुम्हाला आम्ही डबल येऊन मारू, हा बिछाना घेऊन आम्ही वाटेवर झोपणार म्हणल्या, परत तुम्हाला मारू म्हटले आम्ही. पोरांचा खाऊ फ्रीजला होता, कॅडबऱ्या घेऊन ते बाहेर पण आले, अशा बाहेर पांगून दिल्या कॅडबऱ्या पोरांच्या खाऊच्या. ते म्हटले तुम्ही जर आरडावरडा जर केला तर आमचे बॉस बाहेर बसलेले, तुम्हाला फार जीव मारून टाकू. आम्ही बाहेरच झोपलेले आहेत, बिछाना घेऊन ते बाहेर आले. राजुरी गावातील पिंगळे कुटुंबावरती रात्री सशस्त्र दरोडा पडला असून पोलीस प्रशासन या ठिकाणी भेट देऊन गेले असून काही वेळातच फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहे. आळेफाटा पोलीस प्रशासन या चोरट्यांचा किती दिवसात मुसके आवळतील हे येणाऱ्या काळातच आपल्याला बघायला मिळेल. कॅमेरामॅन शुभम सह, स्नेहल आवटी, हिंदवी न्यूज, आळेफाटा. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.